हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला पोलिसांनी सध्या वरळी सी लिंकवर नेलेला आहे। मिहिरनं समुद्रकिनारी बिअरचे 4 कॅन फेकलेले होते। या संदर्भातील पोलिसांना माहिती होती। पोलिसांनी बिअरचे कॅन आता जप्त केलेले आहेत। झू मध्ये दारू प्यायल्यानंतर मिहिरने मालाडमधील बारमधून 4 बिअरचे कॅन विकत घेतलेले होते। वरळी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील गुन्हा दाखल झालेला होता। आरोपीला अटकही झालेली होती हिट अँड रन प्रकरणानंतर आणि त्यानंतर आता ही अपडेट समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, काय अधिकची माहिती आहे? प्रथमच वरळी पोलिसांनी वरळी हिट प्रकरणातील अटक आरोपी मिहिर शाह याला वरळी सेलिंग वरती घेऊन जाण्यात आलेलं होतं। आरोपींच्या चौकशीमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी समुद्र किनाऱ्यावरून 4 बिअरचे कॅन आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत। काल दुपारी 4च्या सुमारास वरळी पोलिसांचं पथक मिहिरला घेऊन या वरळी सेलिंग वरती गेलेलं होतं। त्यामध्ये ज्या घटना ज्या दिवशी घडली त्यामध्ये जुहूमध्ये दारू पिल्यानंतर मिहिरने मालाडमधील साईप्रसाद बारमधून 4 बिअरची कॅन आहे ते विकत घेतलेले होते आणि त्यानंतर घटनेपूर्वी त्याने बिअर प्यायली होती आणि नंतर ती सीलिंग जवळील समुद्र किनारी आहे ती फेकून दिलेली होती असं संपूर्णपणे तपासादरम्यान उघड आलेलं होतं। आणि त्यानंतर काल वरळी पोलिसांनी 7 अधिकारी मिहिरला घेऊन सीलिंग वरती गेलेले असताना तिकडे कॅन सापडलेले आहेत आणि या अनुषंगाने पोलिसांचा अजून देखील पुढचा तपास आहे तो सुरू आहे। वरळी सीलिंग वरून हे कॅन पोलिसांना आढळले। त्या अर्थी मिहिरनी जवळपास झू येथे दारू पिल्याच्या नंतर पुन्हा एकदा मद्यप्राशन केलेलं होतं। ते म्हणजे गाडीमध्ये देखील त्याने मद्यप्राशन केल्याचं आता हे पुढे धक्कादायक बातमी आहे ती पुढे आलेली आहे। नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।